आजीच्या हातची जादू। विस्मरणात गेलेला असा पारंपरिक पदार्थ। नमस्कार मंडळी, आजीच्या हातची जादूमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण करणार आहोत मऊ लुसलुशीत अशा भानोळ्या। सर्वात आधी काय काय भिजत ठेवलंय ते सांगते। आपण हे बघा, ही 1 वाटी भरून तांदूळ घेतलेला होता आणि 5 तास झाले स्वच्छ धुवून भिजत ठेवलेले होते। 1 वाटी तांदळाला अर्धी वाटी उडदाची डाळ आहे, ती सुद्धा भिजत ठेवलेली आहे। इथे आपण काय केलंय, 1 चमचा मेथीदाणे घेतलेले आहे, चमच्याचा आकार लहान आहे आणि ते सुद्धा भिजत घातलेले आहे आणि 1.5 चमचा आपलं घरातलं जिरं घेतलेलं आहे, ते सुद्धा आपण भिजत ठेवलेलं आहे। त्यानंतर आपण घेतलेले आहे पोहे, ओलं खोबरं, गूळ, मीठ आणि हळद। या सर्वाचं प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देते। आता आपण थोडे थोडे तांदूळ बारीक करून घेऊया। आता आपण काय करूया, यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे तांदूळ घालून घेऊया, हे बाजूला ठेवूया 2 मिनटं। त्यानंतर आपण घालूया 1 लहान वाटी भरून पोहे, हे आपले कांदा पोहेचेच पोहे आहे। त्यानंतर घालूया आपण उडदाची डाळ जी भिजत ठेवलेली होती ती सगळी घालून घेऊया। ही सगळी घालून झाली की आता आपण हे मिक्सरला लावूया। आता आपण हे बारीक केलेलं मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घेऊया। आता आपण बाकीचे जे उरलेले आहेत ते सगळे आपण मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊया। हे घालून झाले की आपण जे भिजवलेले जिरं आणि मेथीदाणे होते ते सुद्धा आपण सगळे घालून घेणार आहोत आणि हे सुद्धा आता आपल्याला बारीक करायचं आहे। आपण 2दा तांदूळ बारीक केले, त्यामध्ये पाणी वापरलेलं नाही आहे। हे असंच मिक्सरला ग्राइंड करा। उरलेलं मिश्रण सुद्धा या भांड्यामध्ये काढून घेऊया। आता हे पीठ हाताच्या साहाय्याने चांगलंच घोळवून घेऊया। हाताने हे नक्की करा, चमचा घेऊ नका, कारण हाताने केल्याने ह्याची उष्णता या पिठामध्ये चांगलीच उतरते आणि पीठ यायला सुद्धा मदत होते। आता आपण या पिठाला स्मोक देणार आहोत। त्यासाठी मी वाटी घेतले, त्यात कोळसा मी आधीच जळवून घेतलेला होता। त्यात आता घालूया आपण थोडंसं तेल आणि ह्याला चांगला स्मोक आलेला आहे। आपण वरतून पटकन एक झाकण देऊया आणि हे ओव्हरनाईट आपण ठेवणार आहोत। रात्रभर पीठ ठेवल्यानंतर झाकण काढूया आणि तुम्ही पाहू शकता पीठ आपलं गरगरीत असं वर आलेलं आहे। परफेक्ट, आपल्याला असंच हवं आहे। भानोळ्यांच्या पिठाला गोडवा येण्यासाठी आपण घेतलेला आहे अर्धी वाटी ओलं खोबरं आणि त्यात घालूया अर्धी वाटी गूळ। आता आपण काय करणार आहोत, भानोळ्यांना कलर येण्यासाठी आपण वेगळा कलर घातलेला नाही आहे, त्यासाठी आपण घालणार आहोत 1/2 टीस्पून हळद। नक्की घाला आणि थोडंसं पाणी घालणार आहोत का जेणेकरून हे छान असं मिक्सरला बारीक होईल। आता आपण हे बारीक करून घेऊया। आपलं खोबरं आणि गुळाचं मिश्रण चांगलंच बारीक झालेलं आहे। आता गूळ खोबऱ्याचं बारीक केलेलं मिश्रण आपण यामध्ये घालूया आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। हळद घातल्यामुळे हलकासा पिवळसर रंग या पिठाला आलेला आहे। आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया आणि हे मिक्स करून घेऊया। आता आपलं हे पीठ तयार झालेलं आहे। आपण भानोळ्यांसाठी ढोशांचाच तवा वापरणार आहोत, त्यामध्ये आपण एक 4-5 थेंब तेलाचे घातलेले आहे आणि आता यामध्ये घालूया भानोळ्यांचं बॅटर। हे बॅटर घातलं की हलक्या हाताने हे गोल गोल फिरवून घ्यायचे।
भानोळ्यांना छान जाळी सुटलेली आहे। आता पलटी मारून दुसरी बाजू पण भाजून घेऊया। आपण यावर ठेवूया झाकण आणि 2 मिनिटं एक बाजू भाजून घेऊया। आणि खरपूस अशा भानोळ्या आपल्या तयार झालेल्या आहेत। या आता काढून घेऊया। तुम्ही पाहू शकता छान अशा मऊदार झालेल्या आहेत। आमच्या आगरी कोळी लोकांचा हा एक पारंपरिक पदार्थ आहे। तसाच हा कोकणामध्ये सुद्धा केला जातो। तर तुमच्या भागामध्ये या पदार्थाला काय म्हणता हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा। आणि आपली रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। आणि आपण पुन्हा भेटूया आणखीन एका नव्या रेसिपी सोबत आजीच्या हातची जादूमध्ये।